नमस्कार सगळ्यांना. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे बघा. तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता पाहिजे असेल आणि फेब्रुवारीचा हप्ता पण तुम्हाला जर हवा असेल तर तुम्हाला काही गोष्टी करायच्यात ते मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आता फेब्रुवारीचा हप्ता कधी तुमच्या खात्यात पडू शकतो, कारण पैसे यायला चालू झाले आहेत. बऱ्याच महिलांना पैसे आलेले आहेत. तुम्हाला पण पैसे आले आहेत का? आले असेल तर कमेंटमध्ये सांगा. कारण कारण पैसे जे आहेत 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता यायला चालू झालेला आहे. कधी पण खात्यात येऊ शकतो. तुम्हाला तुमचे मेसेजेस SMS चेक करत राहायचं, तुमचा फोन चेक करत राहायचा आहे. तसेच तुम्ही बँकेत जाऊन पण चौकशी करू शकता की फेब्रुवारीचा म्हणजे 8वा हप्ता आला आहे की नाही. ठीक आहे. आता त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या. जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तरी पण तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कारण जानेवारीचा हप्ता कधी येणार, ज्यांना आत्तापर्यंत जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांना कधी येणार ते पण मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कुठे स्किप करू नका. कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. कारण अशाच नवीन नवीन अपडेटसाठी खूप जे आपले व्हिडिओ असतात ते येत असतात. कारण ज्या काही अपडेट्स आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपला चॅनल करत असतो. ठीक आहे. कुठली योजना असू दे, काही असू दे, कुठलंही अपडेट असू दे मोठं, कुठली पण न्यूज असू दे, कुठल्या योजना असू दे, आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ येत असतो. ठीक आहे. आता बघा, महिलांसाठी आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती काय आहे बघा. ज्यांना आत्ता जानेवारीचा हप्ता आला नसेल त्यांना आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळून आता फेब्रुवारीमध्ये हप्ता जो आहे तो मिळणार आहे. म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला मिळतील. ज्यांना आतापर्यंत जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांना जानेवारीचा प्लस फेब्रुवारीचा म्हणजे 7वा आणि 8वा हप्ता असं मिळून 3,000 रुपये फेब्रुवारीच्या महिन्यात तुम्हाला येतील. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जरी जानेवारीचा हप्ता आला नसेल टेन्शन घेऊ नका. तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्यात तेवढे पैसे मिळून जातील. प्लस अजून काही वेगळे पैसे मिळणार आहेत का, कुठल्या योजनेचे किंवा काय, ते पण सांगते. कारण खूप महत्त्वाचं आहे. लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे आता 8व्या हप्त्याची, फेब्रुवारीच्या हप्त्याची. बऱ्याच महिन्यांना जानेवारीचा हप्ता आला आहे, बऱ्याच महिन्यांना आला नाही आहे. ज्या महिन्यांना आला नसेल त्यांना फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये त्यांचे पैसे मिळून जातील. ठीक आहे. त्यामुळे 3,000 रुपये त्याचे मिळणार आहेत. आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता आला आहे त्यांना त्यांना फेब्रुवारीचा फक्त 1,500 रुपये हप्ता मिळेल. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ज्या महिलांना डिसेंबरचा पण हप्ता नाही आला त्यांना पण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असे 3 महिन्यांचे मिळून पैसे तुम्हाला खात्यात पडतील. आणि सध्या तरी 21 रुपयाने हप्ता चालू नाही तर 1,500 रुपयाने हप्ता चालू आहे. त्यामुळे तुम्हाला 1,500 हप्ता मिळणार आहे. तसेच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे सिलेंडरचे पैसे आहेत ते सिलेंडरचे पैसे पण तुम्हाला त्यासोबतच मिळतील. फेब्रुवारीच्या हप्त्यासोबतच तुम्हाला 830 रुपये जे आहेत ते मिळणार आहेत. ते अन्नपूर्णा योजनेअंतर्गतचे सिलेंडरचे पैसे असतात. म्हणजे वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे मोफत मिळतात. त्याचे पैसे आहेत 830 रुपये. ते पण तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत मिळून जातील. त्यामुळे तुम्हाला आता हे जे सिलेंडरचे पैसे राहिलेले असतील ते पण मिळतील. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं, फक्त तुमचं घरातलं गॅस कनेक्शन जे आहे ते तुमच्या नावावर करून घ्यायचं आहे. कारण यासाठी ही अट आहे की तुमचं जे घरातलं गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर हवं आहे. जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते तीच महिला अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहे. आणि त्याच महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असणं गरजेचं आहे असं म्हणलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला पण वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळतोय का. ठीक आहे. कारण बाकीच्या महिलांना पण कळेल की गॅस कनेक्शन नावावर करून घेतलं की ती योजना आपल्याला लागू होते. लक्षात घ्या. तुम्हाला आतापर्यंत किती जणांना पैसे आले ते पण मला कमेंटमध्ये सांगा. अन्नपूर्णा योजनेचा लाभ किती महिला घेत आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला का ते पण सांगा. कारण बऱ्याच महिला अजून जानेवारीच्या हप्त्याची वाट बघतात. त्यांना अजूनही पैसे नाही आलेले. त्यांना फेब्रुवारीच्या महिन्यासोबत जानेवारीचा हप्ता पण मिळणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला की 21 रुपये कधी येणार, आश्वासन दिल्याप्रमाणे 21 रुपये आता यायला पाहिजे होते. कारण निवडणूक झाली, सत्ता पण आली. पण 21 रुपये आता 21 रुपयाचा जो GR आहे तो पुढच्या महिन्यात निघू शकतो. मार्च महिन्यात जेव्हा बैठक होईल त्या बैठकीत लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाचे निर्णय होतीलच. तेव्हा कळेलच आपल्याला नक्की काय आहे, किती रुपये येतील, कोणत्या बहिणी अपात्र ठरल्यात, कुठल्या बहिणी पात्र आहे, ते सगळं तेव्हाच कळणार आहे. त्यामुळे मार्चची वाट बघायची. तोपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता येईलच तुम्हाला. ज्यांना येणार नाही त्या महिला अपात्र असतील. त्यामुळे तुम्हाला जर फेब्रुवारीचा हप्ता नाही आला तर तुम्ही अपात्र ठरू शकता. मार्चमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. त्यामुळे मार्च महिन्याची वाट बघा. आणि फेब्रुवारीचा हप्ता आला की कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून काही प्रश्न असतील, काही तुमचे क्वेश्चन असतील कमेंट करा. जेणेकरून अशाच व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. आणि बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात बाकीच्या महिन्यांना पण. ठीक आहे. जास्त जास्त शेअर करा व्हिडिओ हा. ठीक आहे. धन्यवाद.